नमस्कार, आपण पाहतात खानदेश दर्पण 24/7. नमस्कार. आपल्या सावदा शहरात रावेर रोडवर हॉटेल महेंद्राच्या समोर लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये आले तर एक नाव सगळ्यांच्या ओठांवर, मोर या मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटर. इथे सर्व प्रकारची अत्याधुनिक डेंटल मशिनरी आहे. प्रत्येक रुग्णाला उपचाराचे सर्व टप्पे समजावून सांगितले जातात, म्हणजे काळजीच नाही. हसू खुलवणारे आणि आनंदी ठेवणारे खास डॉक्टर्स आणि तज्ज्ञ MDS कन्सल्टंट्स मिळतात. त्यामुळे कुठेही दुसरीकडे जाण्याची गरजच नाही. इथे येताना दातांच्या सर्व तक्रारींवर प्रभावी, सुरक्षित आणि अपडेटेड उपचार मिळतो. खरं तर दातांचं संपूर्ण आरोग्य एकाच ठिकाणी. म्हणून सावदा आणि परिसरातील लोकांसाठी हे ठिकाण म्हणजे विश्वासाचं आणि समाधानाचं पर्याय. मोरया डेंटल क्लिनिक, तुमच्या हसऱ्या चेहऱ्याची हमी. स्वामीनारायण भगवान की जय. राधा कृष्ण देव की जय. सर्वात आधी तर सर्व हरिभक्तांना खूप खूप स्नेहपूर्वक जय स्वामीनारायण. आणि नवरात्र आपली हे संपलेली आहे, तरी सुद्धा नवरात्रीच्या दशऱ्याच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. खरोखर खानदेशातील श्री स्वामीनारायण मंदिर आपलं हे, त्यामध्ये विशेषतः या नवरात्रमध्ये आणि नवरात्र संपल्यानंतर जो काही पिरियड आहे त्या दिवसांमध्ये सुंदर नवरात्रीचं रास गरब्याचं आयोजन करण्यात येत असतं. आपल्या सावद्या मंदिरचे जे कोठारी श्री आहेत असे परमपूज्य सद्गुरू शास्त्री स्वामी श्री स्वयंप्रकाशदासजी, सद्गुरू शास्त्री स्वामी श्री धर्मकिशोरदासजी, आमचं संपूर्ण संत मंडळ इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ आयोजनाने गावातील परिसरातील सर्व हरिभक्त, विशेषतः महिला इथे उपस्थित राहून नवरात्रमध्ये आणि त्यानंतर विशेषतः म्हणजे नवरात्र संपताच खेपी तिथून तर शरद पौर्णिमा येत असते तोपर्यंत रास गरब्याचं आयोजन करण्यात येत असतं. नवरात्र असो किंवा दशेरा असो किंवा शरद पौर्णिमापर्यंतचे दिवस असो, हे एवढे पवित्र आहेत. कारण ह्या दिवसांमध्ये आद्यशक्ती जगदंबा भवानी त्यांची उपासना करण्यात येत असते. नवरात्र म्हणजे आसुरी शक्तीवरती देवलोकांनी जो विजय प्राप्त केला, ह्या त्रिलोकीला त्रास देणारे जे काही असुर होते त्या असुरांचा नाश अष्टभुजा मा जगदंबा भवानी यांनी केला. त्यांच्या स्वरूपाचं स्मरण करून, भगवान स्वामीनारायण त्यांच्या स्वरूपाचं स्मरण करून हे सर्व महिला मंडळ आणि सर्व पुरुष भक्त मंडळ इथे अशा पद्धतीने रास खेळत असतात. आपण सर्वांना जाणून आनंद होणार की आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहे. ज्या वेळेला सती दाक्षायणी यांनी स्वतःच्या देहाचा त्याग केला, देवादिदेव महादेव हे स्वतः अत्यंत पत्नी वियोगाने दुखी झाले. त्यांचं संपूर्ण दग्ध झालेलं जे शरीर होतं ते मस्तकावरती धारण करून संपूर्ण पृथ्वीतळावरती फिरू लागले. त्यावेळेला भगवान नारायण यांनी स्वतःच्या धनुष्य बाणाच्या माध्यमातून त्या शरीराचं छेदन कार्य केलं आणि 51 ठिकाणी त्या जगदंबा भवानीचे अवयव हे प्रस्थापित करण्यात आले. त्या 51 ठिकाणी आजही देवी प्रत्यक्ष रूपाने आहेत. त्याच जगदंबा भवानीची उपासना म्हणजे नवरात्रीची उपासना. आणि त्यानंतर प्रथम दिवसापासून म्हणजे नवरात्र संपल्यानंतर दशऱ्यापासून तर शरद पौर्णिमापर्यंत जे रास गरबा खेळण्यात येतो ते उपासना म्हणजे भगवान स्वामीनारायण यांची उपासना होय. भगवान स्वामीनारायण त्यांनी हे प्रणालिका सुरू केलेली आहेत. वडताल गुजरात येथे आजही खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे शरद पौर्णिमा साजरी केली जात असते. खूप गुजरातभरमधून तिथे हरिभक्त येत असतात. लाखोच्या संख्येने आलेले हरिभक्त भगवंताला प्रसन्न करून घेण्यासाठी रास खेळत असतात. तर तेच परंपरा त्या वडताल स्वामीनारायण मंदिराची प्रतिकृती
म्हणजे आपलं हे सावद्याचं श्री स्वामीनारायण मंदिर, त्यामध्येही अविरत वर्षोपासून हे परंपरा सुरू आहेत. तरी सर्व भाविकांना या रास गरब्यामध्ये येऊन रास खेळण्यासाठी मी आहुत करतो. आपल्या मंदिराचे कोठारी त्यांच्या वतीने आमंत्रित करतो. या देवी मातेला त्याचप्रमाणे भगवंताला आपण सर्व काही प्रसन्न करूया. जय स्वामीनारायण. या बातमीचे प्रायोजक होते मोरया मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटर, सावदा. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खानदेश दर्पण 24/7. आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा.